सर्वांचे भाजी फटाका रेसिपीमध्ये स्वागत आहे। सर्वप्रथम ज्यांनी सबस्क्राइब केले नसेल त्यांनी सबस्क्राइब करून घ्या। आता रेसिपीकडे वळूया। मोड आलेल्या मटकीची काळी भाजी पाहण्यासाठी आपण साहित्य पाहू। येथे मी 4 छोट्या आकाराचे कांदे भाजून घेतले आहे। धन घेतला आहे चमचाभर, 2 चमचे अशी हरभरा डाळ, 2-3 लाल मिरच्या, कोथिंबीर, खोबरं, लसणाच्या 2-3 पाकळ्या आणि कढीपत्ता। सर्वप्रथम डाळ भाजून घ्यायची आहे। मटकीला असे छान असे मोड आलेले होते, म्हटलं चला आता त्याची काळीच मटकी बनवूया आपण। अगदी मीडियम गॅसवरती भाजून घ्यायची आहे। डाळीऐवजी तुम्ही डाळीचे पीठ भाजून घातले तरी चालेल किंवा बाजरीचे थोडेसे चमचाभर पीठ भाजून घातले तरी पण टेस्ट छान लागते। डाळ भाजून झालेली आहे आपली। खोबरं घ्यायचं आहे आता भाजून। आता खोबरं काढल्यानंतर कांदे पण भाजून घ्यायचे आहे। ऑलरेडी भाजलेले आहे पण परतवून घ्यायचे आहे ते थोडंसं तेल घालून। तीच मटकी खाऊन कंटाळा आलेला असेल तर अशा पद्धतीची मटकी करून पहा। कढीपत्ता घालायचा आहे त्यामध्ये, लाल मिरच्या घालायच्या आहे। 2-3 अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहे मी, नाही घातल्या तरी चालेल, हिरव्या मिरच्यांचा वापर केला तरी चालेल। इथं कोथिंबीर घातली, लसूण घातला, धन घातलेला आहे, परतून घ्यायचं आहे। संध्याकाळच्या वेळेस अशी भाजी गरम गरम भाजी छान लागते, मटकीची काळी भाजी। परतून झालेला आहे आपला। आता मिक्सरला बारीक करून घेऊया, त्याची पेस्ट करूया। आता मोड आलेली मटकी आहे, संध्याकाळी करायची त्यामुळे मटकी थोडीच घेतली आहे मी। आता मटकी परतायला घ्यायची आहे, तेल घालून घ्यायचं, जिरे घालायचे, त्यामध्ये कोल्हापुरी मसाला, गरम मसाला, धना पावडर घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आणि मटकी घालून घ्यायची, परतून घ्यायची आहे। मीठ घालायचं आहे, मीठ घातल्यानंतर परतून घ्यायची आणि झाकण ठेवून द्यायचं आहे 5 मिनिटं। एकीकडे आपण वाटण करून घेऊया। आता मटकी परतली 5 मिनिटानंतर आणि आता वाटण घालून घ्यायचं आहे। परत एकदा तेच आता परतून घ्यायचं। गरम पाण्याचा वापर करायचा आहे। पाणी गरम करायला ठेवले आहे गॅसवरती।
कोणत्याही भाजीला पाणी गरम वापरले तर भाजीला कटही छान येतो आणि भाजी चवीलाही चांगली लागते. आता आपण पाणी घालून घ्यायचे आहे. मसाल्याचं भांडं धुवून घेतलेलं आहे मी. मसाल्याच्या भांड्यामध्येच पाणी घातले आहे गरम. मटकी घट्ट दिसते आहे. आता आपण थोडं आणखीन पाणी ॲड करू त्यामध्ये. आता उकळी येऊ द्यायची आहे त्याला. मीडियम गॅसवरती होऊ द्यायची आहे आता मटकी शिजेपर्यंत. आपण दुसरे कामही करू शकतो, त्यामुळे गॅस मीडियमच ठेवायचा, मटकीवरती जाणार नाही. अजून आपली मटकी शिजलेली नाही आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. एक उकळी आल्यानंतर कोथिंबीर घालायची. आदनमधनं चमच्याने हलवून घ्यायची आहे भाजी. अशा पद्धतीने उकळी येऊ द्यायची आहे भाजीला. भाजी तयार झाली आहे आपली मटकी. आता व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा काळी मटकी कशी वाटली तुम्हाला. आणि ही आता भाताबरोबर, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी बरोबर खाल्ली तर एकदमच अप्रतिम लागते. आमच्याकडे तर याला काळी मटकीच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह.